आधी आहे ना घर सुधारावा. नीट लक्षात घे, आधी घर सुधारलं पाहिजे. तू सुधारला ना, हा तू जर सुधारला म्हणजे प्रत्येकाने काम केलं पाहिजे, मन लावून काम केलं पाहिजे. एवढं काम केलं पाहिजे की आपण आधी स्वतः जर सुधारलो तर गाव सुधारेल. गावातली प्रत्येक व्यक्ती जर सुधारली, सक्षम झाली, पैसा पाणी सगळं, म्हणजे काय झालं, गाव सुधारलं. म्हणजे काय करावं लागेल, स्वतःला सुधारावं लागेल. तू स्वतः सुधारला तर गाव सुधरेल. गाव जर सुधारलं तर गणाचा विकास होईल. गणाचा विकास झाला तर गटाचा होईल. गटाचा जर झाला तर तालुक्याचा होईल. तालुक्याचा जर झाला तर जिल्ह्याचा होईल. जिल्ह्याचा जर झाला तर अनेक जिल्हे मिळून राज्य बनतं. राज्याचा विकास होईल आणि अनेक राज्य मिळून देश बनतो, म्हणजे देशाचा विकास होईल. तू जर सुधारला तर देशाचा विकास होईल. येतोय तुझ्या लक्षात? बरोबर बोलतो तुम्ही सरपंच. काढून घ्यावं लागेल सगळं. काय आलं, काम सोडून इकडे काय करते? कधीतरी चांगलं तर बोल. मग बरं, काम सोडून इकडे काय करते? आले तर भेटायला. मला भेटायला? मला काय माझं काय दुखत काय? काय काम करायचं, नुसतं काम करायचं. बोल, काय काम होतं? लग्न करू ना. काय लग्न करू ना. हा बघ, आता इतके दिवस तू मला विचारत होता, मी नाही म्हणत होते. आता मी हा म्हणते, तू नाही म्हणतो. जमायचं नाही. भाई या मावशीने इथं मला झारोड उपटायला लावलाय आणि खुरप आणायला गेली केव्हाची मावशी. नुसतं मुरुमच यांच्या वावरात. होय, किती राहिलंय? किती राहिलंय म्हणजे? हे काय ते काढायला लावलंय ना मम्मीनी. हा मग जेवली काय? उपाशी नाही आली मी. बरं मी काय म्हणतो, ऐक ना, बोला. आता किती दिवस तेच 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 बोलायचं नाही? काय? लग्न कर ना माझ्या संगे. हा, मी एखाद्या गरीबाशी लग्न करील ना, तुमच्याशी लग्न करायपेक्षा. अरे काय कमी, एवढं सगळं वावर आहे, हा एवढी मोठी शेती आहे माझी. मग एक बोलू का? काय? या तुमच्या पुढारकीच्या भाषा आहे ना माझ्यासमोर नका करू. तुम्ही असाल तुमच्या घरी मोठे, मला काय घेणं देणं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कामधंदा करते नाही, गावात नसे हिंडा. त्या तुमच्या आई बिचारी कष्ट करते. तुमच्या आईच्या तोंडात बघून मी कामाला आले, तुमच्यासोबत असे उद्योग करायला नाही आले. कळलं का? गावात नुसतं हिंडत नाही मी, गावाचा विकास करायचा आहे मला, म्हणून हिंडतो. मला गावाची काळजी आहे. गावात आहे ना सरपंच साहेब आहे विकास करायला, तेवढं तुमच्यापर्यंत नाही आलं मात्र. नाही, त्यांनी केलंय, मला अजून विकास करायचा आहे. हे बघा, म्हणून मला हिंडावं हे लागतं. बघा, मला तुमच्याशी लग्न करायचं नाही. अक्षय, काय तुझ्या पुरुषा माग लागला? हा, काय चिडू राहिला रे तू? कुठे छेडतोय आहे मम्मी? तिला म्हणलं की कसं व्यवस्थित कर म्हणलं सगळं काम. मावशी, तुम्ही तुमच्या मुलाला काही सांगून ठेवा, सारखं मला लग्नाचं विचारत असतो. अरे तो काय कारण आहे त्या पुरुषा माग लागायचं? हा, ते आपली तर कामाला लावली मी तिला. मग ही आवडली म्हणून म्हणलं हिला. मला नाही करायचं लग्न, माझी मनाची मर्जी. मग त्याची तर तयारी पाहिजे ना, तुझ्या संग लग्न करायची का? मला तुझ्या गळ्यात घालून आणि तिला. ते पण जाऊ द्या ना, मी अशा रिकामट्याकडे मुलाशी लग्न करू काय? तुम्ही स्वतः कमवते नाही, तुमच्या आई बिचारी कमवून कसं तरी खाऊ घालते तुम्हाला, तिच्या जीवावर तुम्ही उड्या मारता. तुमच्याशी लग्न केलं, मला तर उपाशी मारायची पाळी येईल. मग मला हातात कटोरच घ्यावा लागेल. ऐक, घे गुण लेकर. पण मी काय म्हणतो, आता गावाचा विकास करायचा आहे मला, म्हणजे आता हे काय चुकीची गोष्ट आहे का? मावशी, करतोय ना मी. मी काय म्हणते, तुम्ही खुरपा आणणार होते, नाही आणलं का? मीच घेऊन येते. कुठे ठेवले सांगा मला. चल घरी चल. हा, बरं ते देतो मम्मी संग पाठवून खुरप, आणि मी बोललेलं जरा विचार कर. हा, मावशी, असं असेल तुम्ही कामाला येणार नाही बरं का? अरे पोरा, मा एक तर हातपाय थरथर काप सुटला, इकून तिकून येत लेकरू कामाला. तिच्या काय चल भावऱ्याने माग फिरतो रे अक्षय तू. बरं चल मम्मी. हा, दे काढून तिला होय मोकळा भोपळा. नाही नाही, जाऊ बिऊ नको, कर कर, इथंच काम कर. काय नाही बोलणार गल्ले तुला ते. तुला 4 पैशाची गरज आहे ना. हा. मला 4 पैशाची गरज आहे म्हणजे काय? वा अरे वा, स्वतःला तर कमवायची अक्कल नाही, दुसऱ्या कमीत होतं ते त्याच्या डोळ्यात येतं. आलाय मोठा सांगणारा फुकट्या. ए अक्षय, हे बघ, हे घराचं काम अधुरं पडलं आपल्या, जिना अजून पुरा नाही झाला. एक तर तुझा बाप गेला, मी कसं कसं माझ्या पायावर उभा केलं, बापाकडून पैसे मागितले वय. हा, देऊन टाकू सगळे पैसे. काय असते पैसे पैसे, एकदा गावाचा विकास झाला ना माझ्याकडून, होते सगळं सुरळीत. त्या फुगीरच्या बातच पाहून घे गड्या अक्षय, दमडीचं काम करत नाही, 5 पैसे कमायचे तुला अक्कल नाही. हा, आणि त्या पुरी समोर फुगिरी झागिरी मारतो, तुला पटलं पाहिजे बाबा अक्षय. तसं नाही मम्मी, आता मला सांग, मी जिथं घरी काम करीत राहिलो, हा गावाकडे कोण लक्ष द्यायचं? हा, तूच जेवढा. हा,
अख्ख्या गावात मला लक्ष द्यावं लागतं, कुठं काही कमी आहे, कुठं काय करायचंय, कोणते योजना आणायच्यात, काय करायचंय, कुठं लाईटीचे पोल टाकायचे, कुठं डांबरी करायची, सगळं मला बघावं लागतं. खरंय खरंय, घरी नको पाहू आणि गावाकडेच लक्ष दे. गावची सरपंच नाही, गाव पाहिला आहे ना. सरपंच साहेबांनी केलंय ना, मला अजून जास्त करायचा विकास. हा, विकास करायचा. खरंय खरंय, काय विकास करतो काय माहित तू. मला तर असं वाटतं मम्मी, यावेळेस ना मीच उभा राहतो सरपंच केला. तू का हा, बघ भाऊ, तुझ्या मनावर काय करायचं कर, पण मला अरे तुला मेले, तुला सांगते, मला काम धाम करू लाग. हॅलो इस्त्री मॉडेल. हा, तू काय आईच्या जीवावर आहे ना. मारतो फुगिरी तिथं त्या पुरी जवळ. अगं तू म्हातारी झाली ना, तू माझ्या जीवावर बसून खाणार आहे. आता तू जोपर्यंत आहे तोपर्यंत लक्ष दे ना, मला देऊ दे ना तू तिकडे गावात लक्ष. नाही घाल कावड्या मासणार माझ्या लवकर यार बाई, तू आहे ना. जरा मला हातभार लावला, लक्ष दे जरा. हा, फुगिरीच्या वाता. अगं मम्मी, मला जसं जसं माझा वेळ भेटला ना, मग मी देईन लक्ष. सध्या कसं मला वेळच भेटत नाही का. जीवाला तुकडा नाही तुया, कसा झाला तू? पार वाळा चोपला ना, पार वाळून गेला ना, पार मग गोमलावानी. फक्त विकास आहे डोक्यात, फक्त वय घे, गावाचा चल बाबा, विकास. नको डोकं खाऊ माझं. चल. अगं मम्मी, ते माझे 2 शर्ट इस्त्री करून ठेवलेत ना. हा, लय पुढं पुढं करायला लावतो बाबा आईला तू तर. नाही, मला उद्या जायचंय जरा बाहेर आहे, जरा मिटिंग आहे एक मोठी. अच्छा, बोला ना. लयच कडक रे. आता तुम्हाला माहितीये ना, मला असं राहावं लागतं ना. कामधंद्याचं पण काय पुढे हा, हा. विकास करायचा ना गावाचा मला. विकास करायचा त्याला गावचा. ते आमचे भावकीत लग्न होतं ना, हा, हा. पोराचं. हम्म. आलतो सांगायला, गडांगनेरी जेवायला दोघांना बी चुलबंद आवत ना. कधी ते आज संध्याकाळी. संध्याकाळी का? नाही नाही मम्मी येईन, मला काय जमायचं नाही गाडी. नाही? असं काय तू कुठं काय लय काम करतोय? काम करतो, सगळेच मला टोमणे मारतात. काम करतो म्हणजे काय टोमने मारतात? शेजारी ते वावर आहे, सारं पडकालाच पाडलेलं आहे, कायम त्याच्यात गावातच आहे. ते आता जरा लक्ष नाही ना माझं. लक्ष दिलं तर होईल ना उत्पन्न. आता इकडे लक्ष दिलं तर मला सांगा, गावात कोण लक्ष देईन? गावात आहे ना लक्ष देणार. हा, घरी ते मला काही काम नाही करू लागत. दमडीचं वळणच नाही लावलं त्याला, काय करा बाप गेलं त्याचं लवकरच. म्हणून तर ते फायदा घेतो आईचा. कडक कपडे घालून हिंडतोय, डाग पडून द्याय ना अंगाला, वावरात गावात माय ना. कडक कपड्यां खिशे मोकळे. गबस आहे. मग पैसे देतो उद्याकडे, चव घालायचं काय आमचा प्रश्न आहे? बांधाल बांधे, आम्ही हात बातोत काय कांद्याचे न त्याचे न पैसे होते मरणाचे न तोय काय ते वावरात पडत. पैसे पैसे काय करता? पैसे पैसे ते तो आईला काम व्हायना कवा बघावते. एक पोरगी असते गावाला टोचा मारी. नाही, आता तिला जरा 4 पैशाची गरज राहते ना, म्हणून ठेवतो आम्ही कामाला. पैसे भेटते का मग आईच्या जीवावर. गवत काढून पैसे भेटते काहीतरी नाही, नाही. उत्पन्न करावं. तिला त्या पोरीला आता मला कसं आहे, घरात नाही राहणार, मला बाजीराव म्हणा आहे ना. मम्मी जर शांत बस. ते कसं आहे ना, आता मला सांग, सरपंच साहेब आहेत, हा. मस्त त्यांनी विकास केलाय. म्हणजे मला असं वाटतं की मला गावाचा अजून विकास करायचा आहे. अरे गावाचा काय तो घरचा विकास व्हायना, ते मागचं काम तसंच अहो, पडलं. ते एक दरवाजा नाही तिकडं, ते ठेकेदार. प्लास्टर. त्याला सांगते मी, तो बाप नाहीये, आज बार लावू घरचा विकास लागत. करावा आणि मग गावाचा बघावा. तुमच्या डोक्यात यायचं नाही काय नको, म्हणजे माझ्या डोक्यात काय आहे ते तुमच्या डोक्यात यायचंच नाही कधी. तुम्हाला फक्त घर म्हणजे काय सगळं असतं काय? पण आधी आपला विकास, मग गावाचा विकास. ते बघता येईल नंतर, पहिला गावाचा विकास. तो ऐकतच नाही ठेकेदार. मग काय करावा? त्याला लय सांगते, लग्न होईन आज उद्या, बायकोला कोण पोशीन, मी गेल्यावर कोण हातभार लावीन, त्याला सांगा बरं तुम्ही. बायकोला अंक तू काय काम करतो का काही? बायको मग माझ्या कुठं लग्न झालं अजून? होईन ना सांग सकाळ. हा, ते बघशील ना तू. करायचंय का लग्न? हा, मग लग्न तर करावं लागेल ना, बिगर लग्नाचं कसं लग्न राहणार? करावं लागत. मग ते आहे कसं बस पोट भरी तो घर चालवायसाठी लग्न करायला उद्योग धंदा करावा लागतो. वरून पडत आहे तो. त्याला वाटतं आई सगळं पाहिजे, बायकोचं पण आणि माझं पण. मी काही सांगितलं का मग ऐकतच नाही, नुसतं म्हणतो गावचा विकास करायचा आणि गावचा विकास करायचा. असं नुसतं ते टाईट करतोय. नाही, ते जरा स्टाईल आहे ना, ते कॉलर नाही मळली पाहिजे. कसं 4 लोकात मला हिंडावं लागतं, 4 लोकात उठणं बसणं असतं, मोठमोठे माणसं असते. माहितीये ना तुझे 4 लोक, ते गावातले 4 पोरं. अरे ते आपल्या घरचे सारखे म्हणून तू समजून सांगू राहिले. अक्षते 500 रुपये आहे का विचार बरं त्याच्या खिशात त्याला. नाही येत सध्या. मी काय म्हणतो, हं. गाड्या निघणार आहे ना संध्याकाळी, हा. देतो मम्मीला पाठवून. नाही तू ये. नाही मला कुठं वेळ आहे, मला मीटिंग आहे महत्वाची. तुला वेळ नाही, मग तुझ्या लग्नाला कोणी? ते बघू नंतर. हा, संध्याकाळी जा त्यांच्याकडे. हो, बरोबर जाईन, येईन मी तुमची तिथं कार्यक्रमला. जेवायला काय केलंय मला? केली मी त्याची भाजी आणि भाकरी. बरोबर, ठीक आहे. हो, या तुम्ही, देतो मम्मीला पाठवून. चला येऊ का पुढारी? हा, आता कशाला येता? चहा बी घेऊन गेले असते. नाही नको चहा. नाही पाहिजे, भेटा गावात चहा पाचतो हा तुम्हाला. टपरीवर मग. हम्म. बरं. माझ्याकडूनच पैसे घेईन आणि म्हणून आई दे 500 रुपये. आईनीच लाडावलाय तो.
मग काय करता आता एकूण ते एक आहे म्हणल्यावर बसवलं डोक्यावर वाटवलं मी रे. या मग संध्याकाळी या. हा बघू हा येऊ का मग? कशाला आता जावा आता. अरे मोठे अक्षा वळण धर जरा माहित चव घालतो का तू? आणि मी काय काम करतोय काय नाही त्यांना काय माहिती की त्यांना वाटतं नुसतं हिंडत आहे मग काय हिंडतो का मी. कोणत्या मोठा देतो माझ्या हातात तू आणून? चल मग वाढ मला जेवायला. चला गाड्याने भरणा केलाय की नाही बघून येऊ मळ्यात. कुठं चालले सर पण? मळ्यात चाललो. मळ्यात? हा कुठं जाय संतोष भाऊ कुठे आहे? कुठं नाही ते अक्षयच्या घरी गेलतो. का हो? ते काल सुपारीचा कार्यक्रम झाला ना, हा. त्याला म्हणलं गाडाक रे जेवायला ये. बर ते काय इलेक्शनला उभा राहायचं म्हणतोय, हा? पुढऱ्याचा शर्ट घातलाय. हा पुढे काय मत घालतोय ती तुकार सारखं फिरत आहे गावात काम धंदा घरी करीत नाही त्याची आई ओरडत होती त्या दिवशी भेटली नाही मला. त्याला तेच सांगितलं म्हणलं तो इलेक्शनला उभं राहायचं. हा, घर सुधारणा म्हणलं तो चालला गाव सुधारायला. बर ते जिन्याचं सारं पडलंय माग, दरवाजा नाही काय नाही. हा 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 मग सांगा सुधरून जरा. काय सांगावं लागेल हा. राव. आहे की नाही घरी काहीच करत नाही. काहीच नाही. वडील वारलेले आई एकटीच. आई एकटीचे हिंडत आहे गावात. आईने तर म्हणजे भावाकडून पैसे आणले वडिलांकडून हा घर बांधले. चला ऐकलं तर ठीक आहे. हा हा? नाही तुमचं ऐकन ते. ऐकन का हा चला बर तुम्ही चला माझ्या बरोबर. मग चल. चला अरे अक्षा तू केली तू सगळीकडं हा? कुठं नाक नाही ठेवलं बाबा आता तुम्हाला. काय झालं मम्मी हा बघ एकदा इलेक्शनला उभा राहिलो ना मस्त असं आदर्श राव करून टाकतो. अरे सरपंच आहे ना सगळं ते बघते ना का तुझ्यापाशी आलं सगळं. नाही त्यांनी केलंय मग? मग मी अजून आदर्श करतो ना. हा आहे ना तू करायला तुझ्याकडेच आहे सगळं काम धाम आहे ना गावचं. अरे काय चाललंय अक्षय? राम राम सरपंच. राम राम. असं काय सरपंच व्हायचं म्हणते नाही हा? आता तुम्ही आहेत आता. नाही मी तर 15 वर्षी केले सरपंच की सगळा विकास केलाय गावचा. हा काय कमी आहे? रस्ते केलेत कॉन्क्रिटीकरणाचे, स्ट्रीट लाईट केल्यात, बरोबर आहे. हो बरोबर आहे. मी नाही केलं, वरून निधी देतोय, सरकार निधी देतोय म्हणून केलंय, बरोबर आहे. पाणी बिणी सगळं जिथलंय तिथं सुटतंय, सगळं घरकुलं सगळ्यांना मिळालीत. हा आणि काय विकास नुसतं व्हायलाय? म्हणतो मला विकास करायचा गावचा मग सरपंचला उभा राहायचं. विकासाला काही ठेवलंच नाही, सगळा विकास झालाय. सरपंच तुम्ही कोणाचीच ओरड नाहीये. खरंय तुम्ही असल्यानंतर काही टेन्शन नसतं सरपंच. काय आणि काय काळजीचे कपडे आणि काय गावातून तर असंच करत चालतोय तो फक्त. कोणावर वर करतो सरपंच तो. मला समजलं घरी काम धंदा करत नाही. तुम्ही मागे मला सांगत होते शांताबाई. सरपंच काहीच काम नाही करीत तो. दमडीची त्याला अक्कल नाही, 5 पैसा त्याच्या खिशात राहत नाही. यांना म्हणतो चहा पाहिजे तुम्हाला किसा आहे मोकळाजी. कडक कपडे खिशे मोकळे. सरपंच सगळं माझ्या जीवावर आहे. तुम्हाला तर माहिती सरपंच हा. नवरा जाऊन किती वर्ष आले. बरोबर या लहानचं मोठं तूच केलंय. मीच केलं आणि कशी कशी करते माझ्या जीवाला माहिती. हा आणि ती एक पोरील कामाला लावलं आणि तिच्या मागे बंकवतो सरपंच. अरे अक्षय आधी आहे ना घर सुधारावा. नीट लक्षात घे, आधी घर सुधारलं पाहिजे. तू सुधारला ना, हा तू जर सुधारला म्हणजे प्रत्येकाने काम केलं पाहिजे, मन लावून काम केलं पाहिजे. एवढं काम केलं पाहिजे की आपण आधी स्वतः जर सुधारलो हा तर गाव सुधारेल. गावातली प्रत्येक व्यक्ती जर सुधारली, सक्षम झाली, पैसा पाणी सगळं, म्हणजे काय झालं, गाव सुधारलं. म्हणजे काय करावं लागेल, स्वतःला सुधारावं लागेल. तू स्वतः सुधारला तर गाव सुधरेल. हा गाव जर सुधारलं तर गणाचा विकास होईल. गणाचा विकास झाला तर गटाचा होईल. गटाचा जर झाला तर तालुक्याचा होईल. तालुक्याचा जर झाला तर जिल्ह्याचा होईल. जिल्ह्याचा जर झाला तर अनेक जिल्हे मिळून राज्य बनतं. राज्याचा विकास होईल आणि अनेक राज्य मिळून देश बनतो, म्हणजे देशाचा विकास होईल. तू जर सुधारला तर देशाचा विकास होईल. येतोय तुझ्या लक्षात? बरोबर बोलतो तुम्ही सरपंच साहेब. लक्षात आलंय? सांग बरं मी काय काय म्हणलोय. मी स्वतः सुधारलो तर गाव सुधरेल. गाव सुधारला म्हणजे गण सुधरेल. म्हणजे गणाचा विकास झाला गटाचा होईल. गटाचा झाला तालुक्याचा होईल. सगळे तालुके मिळून एक जिल्हा होतो. सगळ्या जिल्ह्यांचा विकास झाला तर राज्याचा होईल. आणि सगळे राज्य मिळून एक देश बनतो. आणि मग राज्याचा विकास झाला तर मग देशाचा विकास होईल. वा वा अक्कल आहे बरं का याला. अक्कल आहे अक्षय. त्याची अक्कल घास खाती. नाही आई आता डोक्यात प्रकाश पडला. सरपंच साहेबांनी कान उघडले. आजपासूनच लगेच कामाला हे पुढारपण सोडून देतो. पुढारपण सोडून दे. स्वतः सुधारतो हा. आणि मग मानलं तुला, हुशार आहे बर का. आणि मग आधी स्वतःचा विकास कर आणि मग ते इलेक्शनचा बघता येईल नंतर. हा आधी स्वतः पुढचे पंचवार्षिक बघ, पण आधी स्वतःचा विकास कर. आजपासून आजपासून नाही लगे आतापासून कपडे पहिले बदल. आम्ही इथं तो पण लगेच वावरत नाही कामाला. लगेच जातो. बस शांताबाई किती चांगलं हा. गावचं आपल्या पाहिलं का. बघू स्वतःचा विकास झाला पाहिजे ना.
आणि काय म्हणली त्या पुरीच्या मागे लागलाय अहो ती कामाला लावली सरपंच आरची तिच्या मागच बंकवतो सरपंच तो आरची अरे ती गरीब घरची पोरगी आहे रे तिला नुसतं म्हणतो माझ्या संग लग्न कर माझ्या संग लग्न कर कशी काय करेल काय करते का आहे का तयार आहे का काय माहिती पोरगी तयार नाही सरपंच ती म्हणते तू काय कामच दास करीत नाही आणि तुला काय लग्न बघा संतोष भाऊ ती पुरीला सुद्धा समजतं ह्यो काही कामधंदा करेल गावावर सर पडकाला आहे हातबातच नाही काही असं? इतकं गावात काँग्रेस घराचं काम पण अधुरं पडलेलं आहे सरपंच या पोरापायी काहीच काम नाही करीत सरपंच बरं झालं तेवढं तर तुम्ही त्याचे डोळे उघडले ए, सरपंच चल, आता आम्हाला आहे ना लय काम आहेत हा तुमचं मी ऐकलं जातो. गड्या. अरे वा 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 आताच्या आता काय बदललाय हा लगेच कामाला चुकतो आता पाया पड सरपंचाचे आपल्या गावचे सरपंच म्हणजे नंबर 1 आहे होय. अरे संतोष भाऊच्या पण पड आणि हे बघ तुझं आहे ना ती तुमच्याकडे कामाला आहे ना आरची. गरीबा घरची अर्चना पुरीच भेटत नाही तू जर काम जर केलं ना हा तर ती पोरगीच होऊन म्हणणार आहे तुला माझ्याशी लग्न कर हा आलं का लक्षात नाही तर एवढी शेती असून उपयोग नाही तू पडकाला ठेवली हा ना. बरोबर खरं आहे, हा? खरं आहे, सरपंच. तू आधी तुझं कर्तृत्व दाखव हा आणि तू जर सुधारला हा म्हणजे तुझी शेती पडी की तू जर सुधारला तर तुझं बघून हा गावातले अनेक तरुण सुधारतील हा बरोबर. म्हणजेच कोणाचा देशाचा विकास होईल. देशाचा विकास. चालेल हा सरपंच धन्यवाद बरं का हा. तुम्ही काय लाग कामाला लगेच काय काम असेल शेतातले बघा चला संतोष भाऊ आपलं आई मी जातो बघ अक्षा असे सरपंच होते का हा? बरं झालं ते आले किती ते आले भारी. म्हणून माझे कान उघडले मग? नाही तर मी असंच बरं आई ते जाऊ दे पहिलं काम खरंच बाई सरपंच असावा ना तर असे असावा धन्यवाद बाई ते सरपंचाचा मालेकरू बिघडलं होतं सुधारलं गाड्या चांगलं झालं वर्षाताई बरं झालं तुम्हाला जोड्या आल्या 1 महिन्यापासून तुम्ही येते म्हणून बरं वाटतं मला नाही का नाही तर मी 4 वर्षापासून इथे एकटीच काम करत होते आणि तो अक्षा पहिले ना मला लग्नाचं विचारायचं बरं का मी तेव्हा नाही नाही म्हणायचे त्याला आणि आता मी त्याला म्हणते लग्न करू तर आता लय भाव खातो पहिले काही काम नव्हतं करीत आता पण त्यांनी पाना आंब्याची बाग एवढी सुधारणा केली इकडं पपईचा बाग आंब्याची बाग सगळं केलं आणि ते बघा ना तिकडं बघा ना तुम्ही आंब्याचा बाग किती मोठा लावलाय त्यांनी आणि आता आपल्याला लसूण निंदायला लावलाय पण काही म्हणा आता सुधारलं पहिल्यासारखं गावात नाही हिंडत मळ्यातच काम करीत आहे इथं आणि ते पण जाऊ द्या सरपंचांनी सांगितलं पासून सुधारलाच तो त्याच्या कान उघडणी केली ना सरपंचांनी त्याच्यामुळं आणि आता मी त्याच्या मागे लागले लग्नाला तर नाहीच म्हणतो का बरं काय माहिती पण काही म्हणा सुधारला पण मला ना पस्ताव होतो तेव्हा मी त्याला हा म्हणले असते पण तेव्हा ते काही काम करीत नव्हतं असंच बोमट्या मारायचं नुसतं पुढारक्या करायचं मी तेव्हा विचार करायचे याच्याशी लग्न केलं तर मला मी आता जसे दिवस काढत होते तसेच लग्नानंतर काढीन आणि आता एवढे चांगले त्याचे सोन्यासारखे दिवस आले आता तो लग्न करीना काय सांगत जाऊ द्या पण मला काय वाटतं माहितीये का वर्षाताई परत एकदा शेवटचं विचारून पाहते म्हणलं तर म्हणला हा नाही तर मग घरच्यांना सांगते पहा तुम्ही स्थळ आहे की नाही तपा तिकडे मी ना जाऊन येते तुम्ही तोपर्यंत निंदा आलीच मी हा सांग नका बरं का कोणाला कांगायचं लय झाले काढून घ्यावं लागेल सगळं हो. काय आलं काम सोडून इकडे काय करते कधीतरी चांगलं तर बोल बरं काम सोडून इकडे काय करते आले तर भेटायला मला भेटायला मला काय माझं काय दुखत काय काय काम करायचं नुसतं काम करायचं बोल काय काम होतं लग्न करू ना काय लग्न करू ना हा बघ आता इतके दिवस तू मला विचारत होता मी नाही म्हणत होते आता मी हा म्हणते तू नाही म्हणतो जमायचं नाही आधी अजून मला किती कामं पडले तिथं लग्नाचा विचार बी नाही माझ्या डोक्यात आणि जेव्हा तुला विचारलं होतं तेव्हा का म्हणून नाही म्हणले मग हा तेव्हा तू काही कामच करत नव्हतं मग आता मी काम करतो ना आता मला वेळ नाही मला टाइमच नाही ते विचार करायला बी वेळ नाही मला लग्नाचा बरं ठीक आहे जाऊ दे सांगते घरच्यांना बघा मग. अरे थांब मी काय म्हणतोय हे बघ म्हण काय 2 वर्षापासून किती राब राबतोय हा आणि हे बघ काय नंदनवन केलंय सगळं हा केलंय की नाही केलंय म्हणून तर म्हणते लग्न कर तर तुला लय भाव लागला ठीक आहे ना नको करू अरे तसं नाही जाऊ म्हणजे दे मला- काही हरकत नाही जाऊ दे अरे तसं नव्हतं म्हणायचं आता कसं आता तू पहिल्यापासून आमच्याकडे कामाला आहे का नाही मी तेव्हा ना तुझ्या आईला बघून यायचे पण तुझ्या आईची मला किव यायची तेव्हा तू काही कामच करत नव्हतं आणि आता आता तू काम करतो कष्ट करतो एवढं नंदनवन केलंय म्हणून तर म्हणते ना हा आणि कोणच्या मुलीला एवढं सुख नकोय मग भेटू ना तुला सगळं सुख आता तू नाही म्हटलं मग बघाल मी सांगेन असं घरच्यांना. मी डायरेक्ट म्हणलो का तू तर नाही म्हणला ना
कधी म्हणलो नाही करायचं, मला टाइम नाही, मी आता बिझी. म्हणजे आता जरा अजून लय मशागत करायची आपल्याला शेतीची. दोघं मिळून करू. हा म्हणते काय दोघं मिळून केलं तर 2च्या 4 हात होत्या, कळतं का तुला? तेवढं आहे. मग आज जे काय आहे ना मी सरपंच साहेबांमुळे त्यांनी जर सांगितलं नसतं ना हे काहीच नसतं झालं. अजून गावातच बामट्या मारत हिंडलं असतं आणि तू बी मला लग्नाला विचारलं बी नसतं, तुझं लग्न झालं असतं. हा आता झाला असतं बरं का, मी जर तो विचार केला नसता तर. मग आता काय नाही, हे करू मग लग्न, पण आताच नाही. मग कधी माझ्या दुसरं झाल्यावर का? कशाला? मग तुला लगेच करायचं नसेल तर घरचे बघतील ना. मग तसं नाही, अजून थोडा विकास होते ना माझा, दोघं शेतीचा, मिळून करू ना, घरचा. दोघं मिळून करू. बरं तसं म्हणते का? हा बरं मी विचारून बघतो आईला. हा विचारून बघ. मला माहिती तुझी आई नाही म्हणणार नाही, कारण तुझ्या आई तशी आवडतेच. नाही घरी विचारायला. मला बी लय आवडते तू. आईला आवडून काय करायचंय? बरं मी सांगतो, इथं विचारून घेतो आईला. आयो कोणाच्या आईला? माझ्या. ये इकडं. तुझ्या आई माग मागत असते का? नाही नाही, तिकडे ते काम चालू होतं. आई आता ही माय मागे लागली, लग्न कर लग्न कर. पहिले मी लागलो होतो, पण आता ही मागे लागली. मग काय करायचं? मग पोरगी तशी कष्टाळू आहे बर का, हा चांगली पोरगी आहे का नाही? हा म्हणजे अशाच पोरी पाहिजे, आपलं साधं सिंपल राहणार आहे का नाही? हा. आणि मग ती टिकून पण राहतात. बरोबर का ना? अशी फॅशनबाज नाही ती अक्षा. आणि शेतीतलं बी माहिती तिला सगळं. शेतीतली माहिती, हा गरीबाचं शिवाय. हम्म. चांगली पोरगी करून टाकू आपण तो लग्न. मग पण तू खरं खरं सांग मला, हे सगळं कोणामुळे झालं? आता तुला माहित नाही आई, पण त्या तोंडाने ऐकायला अजून उत्सुक वाटतं अक्षा. सरपंचामुळे झालं हे सगळं. मग त्यांनी जर नसतं सांगितलं तर कुठंच काय नसतं, एवढं सुधारलो बी नसतं आणि हे लग्नाला बी मला विचारलं नसतं हिने. मग आज सरपंचामुळं तुला ही पोरगी भेटली अक्षा, नाही तर हिचं जर दुसरीकडे जर झालं असतं ना, हा नाही ना, बरं झालं त्यांनी कान उघडले, मग नाही तर राजकारणाच्या मागे लागलो असतो, हा. शेती विकावं लागली असती आणि वावतच गेलो असतो नुसता. सगळं नुकसान झालं असतं बाबा अक्षा आपलं, आहे का नाही? आता इथून पुढे असंच वाग. नाही इथून पुढे नाही, असंच वागणार मी अख्खा आयुष्यभर. बरं ऐका ना मालकीनबाई, अगं मला मालकीनबाई नको म्हणू, आता सासूबाई म्हण. आता तू बाई म्हणणारी सून आहे वय, मी अक्षाची बायको. हो तर ऐका मग मी असं म्हणत होते की मग तुम्ही माझ्या वडिलांना विचारायला या. तसं माझे वडील काही नाही म्हणणार नाही, मी आमचं तसं कानावर घातलेलं होतं त्यांच्या. घातलं होतं का ना? सांगितलं होतं मी तू. बघ पाहिलं का किती विचार हुशार आहे, विचार. हुशार आहे. अयो, सरपंच साहेब आले. बाई नाव घेते चालेल बाई सरपंच साहेब, पाहिलं का? नमस्ते सरपंच. अरे काय चाललंय? अरे काय चप्पल पडलं? नाही, पाय सरपंच पडलं. काय पड? आज चप्पल काढू दे बाई. आज या सरपंचामुळे तुम्ही दोघं हा. हा? काय अक्षय, काय बाग केलाय तू? आता मला तुझं बघून असं वाटायला लागलंय माझ्या 4 एकरामध्ये आंब्याचाच बाग लावतो. नारळ नारळ तेल काय केलंय बघ तू? सरपंच लय पैसे होते बरं का? नाही पैशाचा काय विषय मग? आणि कधीच गावात दिसत नाही, कधीच नाही. नाही तुम्ही सांगितल्यापासून जसं इथं येतं इथंच, फक्त घर वावर आणि काम. गावात आलंच नाही तेव्हापासून तू. नाही नाही 2 सरपंच वर्ष झाले या गोष्टीला. हा. 2 वर्ष झाले या 2 गोष्टीला. वर्षात 2 वर्षात काय बाग केलाय तू? नंदनवन करून टाकलंय नुसतं. एकदम भारी हा? विकास केलं मस्त. बर तुमच्यामुळे झालं सरपंच आज हा. आमचं होय. ही कामाला आहे तुमच्याकडे? कामाला आहे आता, ते म्हणतो मला आवडली आता लग्न करायचं. त्याला तर आवड म्हणजे पहिल्यांदाच नाही म्हणत होती ना ती. मी नाही म्हणत होते, पण तुम्हाला आता माहिती काही सरपंच? प्रॉब्लेम नाही त्यात मला. मला सांगितलं होतं ना मागच्या वेळेस. पहिलं. म्हणते 2 वर्ष झाले या गोष्टीला. पहिलं कसं असंच मोकळ्यात हिंडायचं ना. हा. आता आहे का तयार? पण साहेब आता पहिलं मी विचारायचो, नाही म्हणायचे, आता स्वतःहून म्हणली लग्न करतं का माझ्या संग. असं का? हा, दिसला ना विकास. आणि तुला काय वाक्य मी सांगितलं होतं त्यावेळेस? हा आधी आपण जर सुधारलो, सांग बरं मला ते आठवणीत आहे का तुझ्या 2 वर्षात? हाय. हा. आधी स्वतः सुधारायचं, हा. आपण सुधारलो हा. तर गाव सुधरण, हा. गाव सुधारलं तर गण सुधरण, हा. गण सुधारलं तर गट सुधरण, हा. गट सुधारलं तर तालुका सुधरण, तालुका सगळे तालुके मिळून एक जिल्हा होतो, हा. सगळे जिल्हे सुधारले तर राज्य सुधरण, सगळे राज्य मिळून देश होतो, राज्य सुधारला तर देश सुधरण. सगळे राज्य सुधारले तर देश देश सुधारेल. सुधारेल. म्हणजे आपण सुधारलो तर देश सुधारण, देशाचा विकास हा. होईल. बरोबर बरोबर. हे प्रत्येक व्यक्तीने असं जर केलं हा, अजून- तर काय होईल हा? सगळं अजून टूप पेटलेली त्याची पहा सरपंच. नाही. त्याने भरपूर विचार केला माझ्या गोष्टीवर. हा? अरे वा मानला अक्षय तुला. तुमच्यामुळेच झालं हा. सगळं. आणि एक काम करा, तुझ्याकडे आता मग सगळं काही झालंय बर का, हो. पण आपण लग्न खूप काही, तो पण पैसा खर्च नाही करायचा. मी खूप काही लग्न लावून दिलेत मस्क्या माणसामध्ये बर का. हम्म. तर उगा तुमचे 10-5 पाहुणे हा, हा. आणि हिच्याकडचे 10-5 पाहुणे आणि तुमच्याकडचे 10-5 हा, हा. आणि तुमच्या लग्नाचा खर्च तू माझं ऐकल्यामुळं मी स्वतः करणार.
तुला रुपये तुमचे कपडे लत्ते मोजक्या माणसामध्ये लग्न आलं का लक्षात? 50 माणसातच लग्न उरकून टाकू. चालतंय, तुम्ही त्या म्हणतात तसं. कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांचा पैसा वाचला माहितीये का? मोजक्या माणसात लग्न लागले आता परत लोक डीजे धडाधाम ते कानाला ऐकवं सुद्धा वाटत नाही. मी तर लांबून जातो छाती दडदड अटॅक येईन माणसांना. मी दुसऱ्या रस्त्याने निघून जातोय माहितीये का? बरोबर. आलं का लक्षात? आलं. हा अजिबात नाही. साध्या पद्धतीने लग्न करू हा आणि सुखाने संसार करू. हा? पटलं ना विषय? ए, तुझ्या घरचे मान्य करतील ना? हो माझ्या दादांना तुमच्यात सांगितलंय काय गरिबी असल्यामुळे तुझ्या दादा माझी ओळख आहे त्यांची. हो. हा? आणि लवकरच लग्न तारीख काढू आणि उरकून टाकू. तुम्हीच काढा तारीख सरपंच आता हा, मीच बघतो आता सगळं आहे का? काही सगळं खर्चच मी माणसांचा करतो. हे रुपया खर्च करायचा नाही. तुझ्या आई बापाने नाही करायचा बरं का ग? चला येऊ का मग मी? अक्षा लय त्यांनी खर्च केलेला आहे गावच्या लोकांना माहितीये का लय म्हणजे लय खर्च नाही. मोजक्या खर्चामध्ये लग्न लावून दिले. हा चालेल येऊ का मी? चहा पाणी घेऊन मला गेले meeting आहे. नाही सहज आलतो तुझा बाग बघायला. मी पण 4 एकर लावणार आहे. उलट तुम्हाला मदत कर. चालतंय ना, येईन मी. चालेल येऊ का मग? हा, या, या. सरपंच आज जे काही ते तुमच्यामुळे आहे बरं का चालायचं चांगलं सांगायचं. त्यांनी ऐकलं म्हणून. हा, ऐकलं. हे बघा सांगायचं काम असतं पण ऐकणारे नाही म्हणजे पाहिजे. ऐकलं पाहिजे ना. ऐकलं पाहिजे, खरं. चालेल येऊ का मग? हा, गडबड आहे माझ्या धन्यवाद. मागे. बरं आहे, हा मी तिकडे जाऊन मोटर चालू करतो. बरोबर तू काय काय करू लसूण खुरपू राहिले ना? बरं. हा? जाऊ मी कामाकडे लक्ष द्यायचं. आपलं तर काय होणार ते. कर. जाऊ काय? हुशार मारले करू हा बरं जा. जा. हा जेवायला बनवणार.